नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी. सिद्धू समोर आला चक्क ह्या हरामखोर रवीचा खरा चेहरा. तर सिद्धू कशा प्रकारे ह्या रवीला आता सगळ्यांसमोर घेऊन येतोय हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की बिचारा सिद्धू आणि भावना दोघेजण देखील आता पूर्णपणे खचून गेलेले असतात, कारण की त्यांना माहीत असतं की जे काय बाबांसोबत झालं ते खूप चुकीचं झालं. पण आता यांच्याकडे देखील खूप मोठा प्रश्न असतो की आता आपण राहायचं कुठं. पण सिद्धूचा मित्र एवढा चांगला असतो ना, तो चक्क सिद्धूला त्याने केलेल्या चांगल्या कामाच्याच ठिकाणी परत घेऊन जातो आणि त्याला त्या ठिकाणी त्याचं हक्काचं घर बांधण्यास मदत देखील करतो. आणि सिद्धू आणि भावना दोघेजण मिळून देखील त्या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या हक्काचं घर देखील तिथे उभं करतात. आणि हे उभं करत असताना एकमेकांची दोघांना जी साथ असते ना यार, खरंच खूप भारी वाटलं, कारण की असा जोडीदार भेटणं तर प्रत्येकाचं स्वप्नच असेल. तर आता त्या प्रकारे तिथे सिद्धू आणि भावना दोघेजण देखील एकमेकांना सांभाळून घेत असतात. आणि सिद्धू हा भावनाला शब्द देतो की काळजी करू नको भावना, आज जरी तुला माझ्यासोबत अशा झोपडीमध्ये राहायला लागत असेल ना, तर एक दिवस मी माझ्या स्वतःच्या हक्काचा माल बांधेल आणि त्या ठिकाणी देखील तुला घेऊन जाईल. हे सगळं ऐकल्याच्या नंतर भावना एकच शब्द बोलते, म्हणते की मी तुमच्यासोबत महालात काय, झोपडीत पण खूप सुखी आहे सिद्धराज, त्याच्यामुळे मला काही महालाची हौस नाही आहे. तर दुसरीकडे बिचारा विश्वा आणि सोबतच आपली सई आपल्या जानूची किती काळजी घेत असतात तुम्हाला माहितीच आहे. कारण की त्यांना वाटत असतं की ज्या प्रकारे त्या हरामखोर जयंतने आपल्या जानूसोबत असं केलं ना, त्याला सोडायचं नाही. आपली जानू पूर्णपणे घाबरून गेली, तिला त्या भीतीतून बाहेर काढायसाठी आपणच तिला मदत केली पाहिजे. त्याच्यामुळे बिचारा विश्वा आपल्या जानूची वाटेल त्या पद्धतीने काळजी घेत असतो. पण सईला अजून हेच माहीत नसतं की विश्वा म्हणजेच आपल्या सईला माहीतच नसतं की विश्वा आणि जानू हे दोघंजण देखील एकमेकांना खूप आधीपासून ओळखतात म्हणून. कारण की बिचारा सईला वाटत असते की जानू म्हणजे हीच खरी तनू आहे, पण तिला अजून खरं सत्य माहीत नसतं. पण ज्या क्षणी तिला कळेल त्यावेळेस मात्र बिचारीचा खूप मोठा विश्वासघात होईल, कारण की ती विश्वावरती डोळे झाकून विश्वास ठेवत आहे. पण तिला ज्या क्षणी कळेल की विश्वाचं खरं प्रेम असणारी जानू जिवंत आहे आणि ती आपल्याच घरामध्ये राहते, त्यावेळेस मात्र बिचाऱ्या आपल्या सईचं काय होईल हे पाहणं खूप भयंकर ठरेल. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की सिद्धू आणि भावना दोघेजण ज्या प्रकारे आपलं गाडेपाटलांचं घर सोडून निघून आलेत ना, तिथं सिद्धूची फक्त एकच चूक झाली की त्याने स्वतःच्या आईचा कधीच विचार केला नाही. आणि त्यांनी न केल्यामुळेच बिचारा रेणुकाला खूप त्रास होत असतो, कारण की ती एवढी रडत असते की तिला कळत नसतं की आता नेमकं काय करावं, माझा सिद्धू कुठे गेला असेल, काय करत असेल, कुठे राहत असेल. तर आता तिला खूप सारे टेन्शन येत असतं, कारण की एक आईच आहे ना, तिला तिच्या मुलाची खूप काळजी असणं साहजिकच आहे. तर दुसरीकडे हा माजुरडी आजी आणि संपत म्हणत असतात की काय नाही, 2 दिवस मित्रांकडे राहील सिद्धू आणि गपगुमाने घरी निघून येईल. पण आपला सिद्धू आता घरी जायचं नावच घेत नाही आहे, कारण की सिद्धूने पूर्णपणे ठरवलेलं असतं की काही जरी झालं ना तर मी माझ्या घरात परत कधी देखील पाऊल ठेवणार नाही, मी आता राहील तर फक्त मी याच ठिकाणी राहील. तर आता भावना आणि सिद्धू दोघांनी संसार करायचा सुखाचा ठरवलेला असतो. तर दुसरीकडे बिचाऱ्या लक्ष्मीवरती खूप भयंकर वेळ आलेली असते, कारण की अगोदरच तुम्ही पाहिलंच की श्रीनिवासची काही चूक नसताना त्यांना अटक झालेली असते. आणि दुसरीकडे त्यांनी जो गिरणीचा म्हणजे पीठ गिरणीचा व्यवसाय सुरू केलेला असतो त्या ठिकाणी लोक यायला देखील बंद होतात, कारण की लोक त्यांना नावं ठेवायला सुरुवात करतात आणि म्हणतात की हे घर म्हणजे दुसरं तिसरं कोणाचं नाही, खून करणाऱ्या लोकांचं घर आहे आणि खुनी लोक आहेत. आणि आम्ही जर अशा ठिकाणावरून जर आमचं दळण घेऊन गेलो तर लोक आम्हाला काय म्हणतील, त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे कधी देखील आयुष्यात परत येणार नाही. आणि त्यांच्या घराच्या बाहेर भिंतींवरती देखील लोक लिहितात की हे गुन्हेगारांचं आणि खून करणाऱ्या लोकांचं घर आहे, प्लीज यांच्यापासून सावध राहा. तर हे सगळं पाहिल्याच्या नंतर बिचारी लक्ष्मी रडायला लागते, कारण की तिला कळत नसते की असं मी काय चूक केली त्याच्यामुळे देव मला अशी शिक्षा देतोय. तर दुसरीकडे श्रीनिवास एकाच गोष्टीचं वाईट वाटत असतं की मी एवढा आत्तापर्यंत चांगला वागलो, पण चांगुलपणा किती महागात पडला हे तुम्ही पाहिलंच असेल. बिचाऱ्या श्रीनिवासला वाटत असतं की त्यांनी जे काही केलं हे खूप चांगल्या प्रकारे त्याच्या स्वतःच्या मालकाला शोधून काढण्याचा प्रयत्न केला होता, पण काय करणार, शेवटी आता त्याच्याच अंगलट ते सगळं आलं आणि त्याला आता चक्क 15 वर्षाची शिक्षा सांगितलेली असते. तर दुसरीकडे जयंत देखील आता काही जरी झालं तरी श्रीनिवास काकांना बाहेर काढायचं यासाठी प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे तो म्हणत असतो की मला जर काही पुरावे भेटले तर मी लवकरात लवकर ते कोर्टामध्ये घेऊन जाईल आणि एक चांगला वकील बघेल आणि त्यांना निर्दोषपणे सोडवेल. तर दुसरीकडे तुम्ही पाहतच असाल की लक्ष्मीला आता कळत नसतं काय करावं, कारण की तिला एकच गोष्ट माहीत असते की जर मला माझ्या नवऱ्याला सोडवायचं आहे तर मला खूप सारे पैसे गोळा करावे लागतील आणि परत मला त्या कोर्टामध्ये जाऊन चांगल्या वकिलाला पैसे द्यावे लागतील आणि त्याच्यानंतरच ते बाहेर
बाहेर सुटतील. बिचाऱ्या लक्ष्मीला माहीतच नसतं की खरं तर तिच्या नवऱ्याची काही चूकच नाही. पण आता जाऊ द्या, जो काही त्याच्यावरती आरोप लागलाय त्याच्यातून त्यांना निर्दोषपणे कोण सोडू शकतं तर ते फक्त आपली भावना आणि सिद्धू. म्हणजेच तुम्ही पाहाल की भावना आणि सिद्धू आता त्यांच्या हक्काचं घर तर बनवतात आणि ते घर बनवत असताना सिद्धू आणि भावना एक त्याच ठिकाणी संकल्प देखील करतात. म्हणतात की आपण परत गाडे पाटलांचं नाव तर लावायचं नाही, पण बाबांना आपण बाहेर सोडवायचं. त्यासाठी ते आता पुरावे गोळा करायला सुरुवात करतात. तर सगळ्यात अगोदर सिद्धू म्हणतो भावनाला की श्रीनिवास काका कोणत्या गॅरेजमध्ये काम करत होते, आपण त्या गॅरेजच्या ठिकाणी जाऊया. म्हणजेच आपल्याला तिथे काही ना काही सापडेल, कारण की बाबांनी ज्या प्रकारे सांगितलं ना, त्या गाडीमध्ये आम्हाला अंगठी सापडली, त्याच प्रकारे तिथे काही पुरावे पडलेले असतील ते आपण शोधून काढूया. तर भावना आणि सिद्धू दोघेजण देखील जातात आणि त्या ठिकाणी सिद्धू आणि भावनाने खूप शोध घेतल्याच्या नंतर त्यांच्या हातामध्ये एक गोष्ट लागते, ती म्हणजे एक डायरी. त्या डायरीमध्ये तुम्ही पाहिलंच की चित्रगुप्त साहेब होते, त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्यासोबत काय काय घडतं ते सगळं त्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं होतं आणि त्यांनी त्याच प्रकारे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतरचं वर्णन देखील त्या डायरीमध्ये लिहिलेलं होतं आणि तेच वर्णन आता सगळं काही सिद्धू आणि भावनाच्या हातात लागतं. आणि ती डायरी घेऊन गेल्याच्या नंतर सिद्धू आणि भावनाला कळतं की यामध्ये अशा काय काय गोष्टी आहेत की त्याचा थेट संबंध जोडला जात आहेत श्रीकांत इनामदाराच्या केससोबत. कारण की त्या ठिकाणी असं देखील लिहिलेलं असतं की एक ट्रक ड्रायव्हर आला, त्याने एका गाडीचा ॲक्सिडेंट केला आणि त्यामध्ये 2 ना त्यांचा देखील जागीच मृत्यू झाला. तर हे सगळं पाहिल्याच्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी तारीख हे सगळं मेन्शन केलेलं असतं आणि याच्याचमुळे आता भावना आणि सिद्धूला कळतं की ज्यावेळेस श्रीकांत इनामदाराचा अपघात झाला आणि ते देखील हे जग सोडून गेलं त्यावेळेसची तारीख देखील सेमच होती. तर आता सिद्धू आणि भावनाला हा क्लू भेटल्यानंतर सिद्धू म्हणतो की ज्यावेळेस मात्र आमची धडक झाली त्यांच्या गाडीला, पण त्याच्या अगोदर त्यांची धडक एका ट्रकसोबत झालती का नाही हे देखील ते पाहायचा आता शोध घेतात आणि अजून CCTV फुटेजमध्ये त्यांच्यासमोर येतं भयंकर सत्य उघडकीस. म्हणजेच त्यांना कळतं की हा खरा खून केलेला म्हणजे सिद्धू नव्हताच, कारण की सिद्धूने तो अपघात घडवलाच नव्हता, कारण की त्याच्या पाठीमागे होता हा ट्रक ड्रायव्हर आणि तोच ट्रक ड्रायव्हर आता या ठिकाणी देखील गॅरेजच्या मालकाने हे सगळे लिहिल्यामुळे हे पुरावे नष्ट करण्यासाठीच त्याने हे सगळं केलं असेल असा भावना आणि सिद्धूचा अंदाज असतो आणि त्यांचा अंदाज एकदम खरा ठरतो. कारण की त्या दोघांना देखील माहीत नसतं की खरंच गुन्हेगार हा असेल का. पण आता ते दोघेजण मिळून देखील सगळे पुरावे शोधतात आणि त्यांना सगळ्यात अगोदर सापडतो तो ट्रक आणि ट्रक सापडल्याच्या नंतर तो ट्रक ड्रायव्हर देखील ते शोधून काढतात. मग सिद्धू त्याला खरा इंगा दाखवतो. सिद्धू त्याला चांगल्याच प्रकारचा चोप देतो आणि त्याच्याकडून सगळं काय उकळवून घेतो आणि म्हणतो की खरं खरं सांग, हे सगळं करायला तुला कोणी लावलं आणि तू कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं केलं. त्यावेळेस मात्र आता ट्रक ड्रायव्हरने तुम्हाला माहीतच आहे की रवीकडून खूप सारे पैसे घेतलेले असतात, त्याच्यामुळे ट्रक ड्रायव्हर काय लगेच सांगायला तयार होत नसतो. तर सिद्धू त्याला अशी देखील धमकी देतो की तू फक्त मला चांगला माणूस समजू नको, कारण की मी कितीतरी लोकांचा अशा प्रकारे खून देखील केले, त्याच्यामुळे मी देखील तुझा खून करायला मागे पुढे पाहणार नाही. तर आता ट्रक ड्रायव्हर पूर्णपणे घाबरून जातो आणि तो सगळं काही रवीचं सत्य सांगतो आणि त्याने कशा प्रकारे आणि का मारायला लावलं होतं हे सगळं काही सत्य सिद्धूसमोर उघडकीस येतं. तर आता सिद्धूला एकदा हे कळाल्याच्या नंतर सिद्धूच्या पायाखालची जमीन सरकते, कारण की सिद्धूला कळतं की आत्तापर्यंत या रवीने आमच्याकडून नको तसले सगळे काही टेंडर पास करून घेतले, म्हणजेच ह्या हरामखोराला आमच्याकडून काय ना काय पाहिजे होतं आणि आता तर हा खरा गुन्हेगार आहे हे कळाल्याच्या नंतर सिद्धू आणि भावना म्हणतात की आता ह्याची चांगलीच वरात काढूया. कारण की सिद्धू आणि भावना अजून सगळे पुरावे गोळा करतात आणि ह्या हरामखोर रवीला आता सगळ्यांसमोर घेऊन येतात, म्हणजेच त्याला कोर्टामध्ये घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला पुढे हेच पाहायचं आहे की सिद्धू आणि भावना कशा प्रकारे ह्या हरामखोर रवीला त्याच्या पापाची योग्य ती शिक्षा भेटवून देतात हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. कारण की या रवीने आत्तापर्यंत रवीमुळे खूप सारी चुकीच्या गोष्टी घडल्या होत्या, त्याच्यामुळे हे सगळं केल्याच्या नंतर ह्या सुपर्णाचे डोळे उघडतील का हे पाहणं देखील रंजक ठरणार आहे. तर तुम्हाला काय वाटते, सिद्धू आणि भावना श्रीनिवास काकांना सोडवण्यात योग्य ठरतील का आणि त्यांना ते योग्यरित्या सोडवू शकतील का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नाहीतर तुम्ही पाहिलंच ज्या प्रकारे भावनाने व्यंकीला सोडवण्यासाठी आपल्या बिचाऱ्या सिद्धूला अडकवून ठेवलं होतं, तर आता तसं नको व्हायला. बिचाऱ्या श्रीनिवास काकांना सोडवण्याच्या नादात दुसरंच कोणीतरी त्या ठिकाणी जाऊन अडकायला बसेल. तर पुढच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि तुमची आवडती सध्याची कोणती मालिका हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.